आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव असतील, इतर SBC, विजे, NT या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाचा विषय असा आहे की जे व्हॅलिडिटी आहे, जात वैधता प्रमाणपत्र आहे, यामध्ये होणारी हयगय, यामुळे होणाऱ्या शासनामुळे विद्यार्थ्यांची वंचितता उच्च शिक्षणातील याबद्दलचं एक RTI टाकून त्यावरती ज्या वेळेला माहिती मागवण्यात आली त्यावेळेला असं दिसून आलेलं आहे की समाज कल्याण म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे व्हॅलिडिटीचं एक संशोधन समितीच्या माध्यमातून काम केलं जातं आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं जातं. या त्रुट्यांमुळे आणि या वेळखाऊ पद्धतीमुळे 1.5 लाख विद्यार्थी गेल्या 3 वर्षांमध्ये हे आपल्या प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहिलेले आहे. आणि हे जे काम केलेलं आहे ते काम मानव अधिकार संरक्षण मंच चे सचिव जे आशिष भाऊ फुलझले आहे यांच्या माध्यमातून हे काम केलं आणि ही बाब उघडकीस आली आणि ते मंत्री सामाजिक न्याय मंत्री जे आहेत त्यांना ते दाखवली आणि त्या माध्यमातून आता कुठे सरकारचे डोळे उघडले आणि सरकारने TCS जी कंपनी आहे त्याला पुढच्या वर्षी आम्ही याबद्दलचं काम देऊ आणि ज्या माध्यमातून अशा त्रुटी राहणार नाही असं त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या शासनाच्या जी बाब आहे यावरती विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, म्हणजे पिढ्याच्या पिढ्या गारद या एका कागदामुळे होत आहे, विद्यार्थी वंचित राहत आहे, यावरती कोणीच बोलत नाही. याचं काम हे मात्र पारदर्शकपणे करण्याचं काम मानव अधिकार संरक्षण मंच आशिष भाऊ फुलझले यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी विद्यार्थ्यांसाठी काम केलं जातं. आणि हीच बातमी आज लोकसत्ताला आलेली आहे. त्यामध्ये 2022-23, 23-24 आणि 25 मध्ये आता 24-25 मध्ये किती प्रकरण प्रलंबित आहे याबद्दलची लोकसत्ताची ऑथेंटिक बातमी आपल्याला सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी बघा, यामध्ये काय दिलेलं बघा. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बातमी आहे ही आजच्या पेपरची लोकसत्ताची बातमी आहे. यामध्ये आपल्याला काय आहे ते बघू आपण. जात वैधता प्रमाणपत्र अभावी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित, वेळखाऊ प्रक्रिया, दरवर्षी हजारो प्रकरणे प्रलंबित. पहा, ही नागपूरमधील बातमी आहे. अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्गातल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात वैधता प्रमाणपत्राची गरज असते. मात्र वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच प्रमाणपत्र काढताना काही त्रुटी आल्यास त्यांची पूर्तता करण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी विभागाकडून घेतला जातो. त्यामुळे ऐन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि हे मिळत नसल्याने आरक्षित गटातून प्रवेशापासून ते वंचित राहावे लागते. माहिती अधिकारात प्राप्त आकडेवारीनुसार दरवर्षी 50,000 विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येते. जात प्रमाणपत्र मिळवण्याकरिता 1950चा पुरावा व पूर्वीचे दाखले आवश्यकता असल्याची पूर्तता केल्याशिवाय जात प्रमाणपत्र मिळत नाही. 1950 पूर्वीचा पुराव्याकरिता या दाखल्याची पूर्तता झाल्यावरच सर्व तपासणी अंती उपजिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे संबंधित व्यक्तीचे 1950 पूर्वीचे पुरावे, सर्व कागदपत्रे हे त्यांच्या जातीच्या नोंदी क्रमांकावर जमा असतात. त्यांच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याकरिता पुनश्च 1950 पूर्वीच्या आवश्यक दाखल्यांची पूर्तता करावी लागते. दरवर्षी लाखो विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करतात. सदर जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना 1 महिन्याच्या वर कालावधी लागतो. त्यातच एखादे कागदपत्र कमी असल्यास त्रुटी काढण्यात येते. त्रुटी पूर्ण केल्यावर जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. त्रुटी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता एकंदरीत 2 महिन्याचा कालावधी लागतो. व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची प्रवेश फेरी सुरू होते. त्याचवेळी विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वंचित राहावे लागते. प्रशासनाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याचे मागील 3 वर्षामध्ये लाखो विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील उच्च शिक्षणाचे स्वप्न भंगलेले आहे. या ठिकाणी ही जी बातमी आपण पाहिलेली आहे यामध्ये दिलेलं आहे. बघा, आपण पाहू की वर्षनिहाय जी प्रलंबित प्रकरण आहे, जे RTIतून मानव अधिकार संरक्षण मंच जे काही आशिष भाऊ फुलझले आहे हे कायमस्वरूपी विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्या RTIच्या माध्यमातून जे आपल्याला उघडकीस आलेली बाब आहे ते बघा. प्राप्त 4 लाख प्रकरणं 22-23 मध्ये होते आणि प्रलंबित प्रकरणं पहा, जे 62,353 ही प्रलंबित प्रकरणं आहे. नंतर 28,000 प्रकरणं ही 23-24 मध्ये होती.
आणि 24-25मध्येही 56,000 प्रकरण. हे तीनही वर्षामध्ये विद्यार्थ्यांची डिग्री ही 2 वर्षाची होती. विचार करा, 1.5 लाख विद्यार्थी हे या शिक्षणापासून, उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आणि याला जर जबाबदार कोण असेल तर हे प्रशासकीय जी कामकाज करणारी जी मंडळी आहे त्या माध्यमातून हे होत आहे. दुसरं एक आशिष भाऊ फुलझले यांचं मत काय आहे बघा. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारा कालावधी फार जास्त आहे. काही त्रुटी असल्यास त्याची पूर्तता वेळेत केली जात नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहतात. अनेक आरक्षणाचा लाभ मिळत नाही. याची शासनाने तत्काळ दखल घ्यावी असे आशिष भाऊ फुलझले यांचं मत आहे. त्या व्यतिरिक्तही त्यांचं एक मत असं आहे की 1950च्या आधीचे जे काही पुरावे आहेत ते कास्ट सर्टिफिकेटला विद्यार्थी जोडत असतात आणि तो कास्ट सर्टिफिकेटचा जो काही नंबर आहे त्यावरती हे जमा होत असते. मग कास्ट सर्टिफिकेटलाही तीच प्रोसिजर आणि व्हॅलिडिटीलाही तीच प्रोसिजर, हे डबल प्रोसिजर केली असल्यामुळं विद्यार्थ्याला त्याचा लाभ नाही होत, तर त्या वंचित राहतात आणि ह्या ज्या त्रुटी आहेत त्यामुळे निघतात. म्हणून विद्यार्थ्यांना जर व्हॅलिडिटी द्यायची असेल तर जात वैधता प्रमाणपत्र याचा विचार न करता त्यांनी कास्ट सर्टिफिकेटकरिता जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे त्यावरती जात वैधता प्रमाणपत्र द्यावं असं भाऊचं मत आहे, या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपले सामाजिक न्यायमंत्री काय म्हणतात ते बघा. विद्यार्थ्यांची ही अडचण विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे भविष्यात TCS कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळण्यासाठी पूर्तता केली जाणार आहे असे संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकरिता ही जी बातमी आहे ही महत्त्वाची बातमी आहे आणि ही आपल्या समाजातील लोकांचे डोळे उघडणारी बातमी आहे, जे आज मानवाधिकार संरक्षण मंचच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला जे दाखले आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्वीच आपण शिक्षण घेत असतानाच करणं गरजेचं आहे. त्रुटी असेल त्याची पूर्तता आपण लवकर करावी आणि असेच अपडेट, ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.